विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आणि अतिशय योग्य दिवशी मला असं वाटतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अतिशय योग्य निर्णय या ठिकाणी दोन्ही व्यक्तींची तैलचित्र लावण्याचा जो घेतला याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. राजकीय सामाजिक जीवनामध्ये असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम त्यावेळी कधी आमदार म्हणून, कधी विरोधी पक्षनेता म्हणून, कधी मंत्री म्हणून माझ्या हस्ते झाले. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर आज स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, या दोघांच्या तैलचित्राचं अनावरण मला माझ्या हस्ते करता आलं आणि हा सन्मान महापालिकेने दिला. माझ्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल तर तो हाच. म्हणजे स्वातंत्र्य सावरकरांनी त्यांच्या आयुष्यात भोगलं त्याच्यात कितीतरी कमी टक्के आजच्या पिढीला आणि आमच्यासारख्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना अनुभवायला आला असेल. आणि ज्या सावरकरांचं व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत असताना दरवेळी असं वाटतं की कधी एक नवीन पैलू आपल्याला आज सावरकरांचा लक्षात आला. म्हणजे अनेक वेळा सावरकरांची राष्ट्रभक्ती असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, ह्या तर आपण सगळ्यांना बहुतेक आता पाठी झाल्या आहेत. पण मला जसा नेहमी प्रश्न पडायचा की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बोलणं हे त्यावेळी समाजाला नाना झेपायचं का नाही, आणि मग ते जर समाजाला झेपत नसेल, रुचत नसेल तर सावरकर ते बोलायचे का. आणि याच्यावर मी सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या साहित्याच्या पुस्तकात त्यांच्या विषयांच्या अभ्यासकांबरोबर चर्चा करायचो. आणि मग ती चर्चा करत असताना जसं सावरकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. एका बाजूला हिंदुत्ववादी गोवंश हत्या आणि हा सगळा विषय म्हणत असताना सावरकर हे गो मातेविषयीची त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट मांडायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी मांडत असताना सावरकरांनी ह्या समाजाला जे आज पचत नाही, रुचत नाही ते मांडण्याची इतकी घाई का करायची असा सातत्याने सावरकर प्रेमी म्हणून माझ्या मनात नेहमीच प्रश्न पडायचा. आणि मग ज्यावेळी या सगळ्याचा अभ्यास करत असताना जगातल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर जगावर धर्मसत्ता ज्यावेळी होती ती धर्मसत्तेशी विज्ञानाने जवळजवळ 2 ते 3 शतक लढाई दिली. मी गॅलिलिओ असतील, बाकी सगळे वेगवेगळे शास्त्रज्ञ जे झाले त्यांना त्यावेळी त्या ठिकाणच्या धर्मसंस्थेने कडक शिक्षा पण केली. आणि असं सगळं असताना 2 शतक, 2.5 शतक, 3 शतक या धर्मसत्तेशी विज्ञानाने संघर्ष केल्यानंतर त्या सगळ्या पाश्चिमात्य देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची एक स्थापना झाली. पण आपण इंग्रजांचं आपलं राज्य असताना आपण सातत्याने स्वातंत्र्यासाठी लढत होतो. आणि ज्यावेळी स्वातंत्र्य आपल्याला मिळणार त्यानंतरच्या युगामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन या समाजाने जर आपला आत्मसात नाही केला तर जी पंडित नेहरूजींनी ताबडतोब औद्योगिक क्रांती आणली आणि त्यापुढे आपण आपल्या विकासाचा विचार केला तो समाजाला किती झेपला असा, कसा जमला असेल. त्यावेळी समाजाची मानसिकता तयार करण्याचं काम एक वेळ आपल्याला लोक स्वीकारणार नाहीत ही मनस्थिती ठेवून सुद्धा सावरकरांनी मांडली. आणि आज ते जाणवत आहे. मला असं वाटतं असे अनेक पैलू स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आहेत की पुढच्या 50 वर्ष 100 वर्ष पाहायचं आणि त्यासाठी समाजाला तयार करायचंय. या पद्धतीने करणारे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने या देशाला मिळालेले एक आदर्श पुरुष म्हणून, एक आदर्श नेता म्हणून. दुर्दैवाने त्या वेळी कधी पार्लमेंटमध्ये त्यांचं चित्र लावताना काही त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचं काम केलं असेल. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मला म्हणले खरं म्हणजे जायचं होतं पण हायकमांडचा आदेश. म्हणजे मला असं वाटतं की सावरकरांनी जे केलं ते काय ते लपून तुम्ही न केलं म्हणजे लपून राहणार आहे का. कुठेतरी मणिशंकर अय्यरने अंदमानच्या ठिकाणी ते जे राममोहन नायकांनी लावलेलं सावरकरांचं
4 ओळी होत्या गीतातल्या त्या काढून टाकल्या. त्यामुळे तर सावरकर लहान होत नाहीच, लहान तुम्ही होता. हा मनाचा कोतेपणा आपला दिसतो. आणि मला असं वाटतं की या सभागृहामध्ये सावरकरांचं तैलचित्र आहे, बाळासाहेबांचं तैलचित्र आहे, राजीव गांधींचं आहे. आज मी क्रीडा आणि युवक विभागाचा मंत्री आहे आणि युवा पुरस्कार समजा राजीव गांधींच्या जयंतीला दिले जातात, तर ती मी काही तारीख बदलत नाही. होते तरुण पंतप्रधान होते, त्यांच्या काळामध्ये युवकांविषयी झाले, तर त्यांनी जे दिलेलं योगदान आहे त्या योगदानाविषयी हे नेहमी त्याचं कॉन्ट्रीब्युशन ऍक्सेप्ट केलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की राजकीय लढाई ही राजकीय लढाई असते. सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार असतील, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार असतील, मान्य नसतील तर ते त्या प्लॅटफॉर्मवर ते नक्कीच तुम्हाला खोडायचा अधिकार आहे, त्याच्याविषयी बोलायचा दुसरा नाही अधिकार आहे. पण मला असं वाटतं की सावरकरांसारख्यांना आपण झाकू आणि ते झाकले जातील असं होऊ शकत नाही. आज केंद्रामध्ये, राज्यामध्ये, महापालिकेमध्ये त्याच विचारांची लोक राजसत्तेवर येणं हा सावरकरांच्या विचारांचाच विजय आहे, हे त्यांना झाकायचा प्रयत्न करण्याने लक्षात ठेवलं पाहिजे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा जो विचार मांडला, हे मला आठवतं माननीय प्रमोद महाजन ज्यावेळी टिकेतचं शेतकरी आंदोलन इंडिया गेटवर लाखो शेतकरी घेऊन, त्यावेळी शेतकरी नेते टिकेत होते, जसे शरद जोशी आपल्या महाराष्ट्रात होते, त्यांनी काही लाखो लोक त्या राजघाटावर आपल्या दिल्लीच्या राजपथावर निदर्शन आणली होती. आता पुढचं दशक हे शेतकऱ्यांचं दशक होईल या पद्धतीची मांडणी त्यावेळी देशभर सगळे सामाजिक विश्लेषक करत होते. आणि माननीय प्रमोदजी ज्यावेळी माननीय शिवसेना प्रमुखांना भेटायला गेले आणि ते म्हणले की आता आपल्या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांची आंदोलन आपल्याला करावी लागतील. मला आठवतं त्यावेळी मी विद्यार्थी परिषद कार्यकर्ता होतो आणि त्यानंतर प्रमोदजींबरोबर दुसऱ्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये न्यायचं होतं, म्हणून मला ते म्हणले तू मातोश्रीवर तिथून आपण पुढे जाऊ. तर त्यावेळी बाळासाहेब 88ला 87-88 मला वाटतं बोलले होते की प्रमोद, पुढचं दशक हे राजकारणातल्या हिंदुत्वाचं आहे, शेतकरी आंदोलनाचं नसणार. बाळासाहेब खऱ्या अर्थाने द्रष्टे होते. आणि त्यामुळे मग रमेश प्रभूंची 89ची 88ची विले पार्ले पोटनिवडणूक ही बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली आणि ती त्यांनी जिंकली त्यावेळी. आणि खऱ्या अर्थाने राजकारणातल्या हिंदुत्वाचा हा त्या माननीय शिवसेना प्रमुख घेतलेल्या भूमिकेतून महाराष्ट्रात ती सुरुवात झाली. आणि मला वाटतं की एका बाजूला विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, हे राम जन्मभूमीचा विषय घेऊन देशामध्ये एक वातावरण बनत असताना राजकारणामध्ये एका अर्थाने सुरुवात झाली. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं पुढे सगळी पावलं सगळ्यांची पडत गेली. आणि आज माननीय शिवसेना प्रमुखांचं या ठिकाणी तैलचित्र लागतंय. हे दोन्ही तैलचित्र लावताना या सभागृहातल्या सदस्यांना आनंद तर नक्की झाला असेल, पण आपल्या प्रत्येक शब्दावर या दोघांचं लक्ष राहणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे.